आहारामध्ये जर योग्य प्रोटीन जात असेल, म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि ह्या प्रत्येक मीलच्या वेळेस जर योग्य प्रमाणात प्रोटीन जात असेल तर तुम्हाला शुगर क्रेविंग्स होणारच नाही. कारण काय काय आहे, प्रोटीन आहे, सो ते व्यवस्थित एनर्जी कंप्लीट करतंय शरीराला गरज जी आहे ती, आणि त्यामुळे मग शुगर क्रेविंग्स होत नाही. आणि आयुर्वेदानुसार जे मधुर रस सांगितले ते म्हणजे नुसतं शुगर म्हणजे मधुर नाहीये. सो जसं मनुका, काळ्या मनुका आहे, ह्या पण मधुर रसात्मक आहे, दूध मधुर रसात्मक आहे, किंवा असे अनेक पदार्थ आहेत की जे चवीला मे बी मधुर नाहीयेत पण त्याचा रस जो आहे ना तो मधुर असतो. ते आहारात असणं गरजेचं आहे. सो ते असतील ना तरी मग क्रेविंग्ज होत नाही. म्हणून जसं गुळाचा खडा अगदी छोटासा जरी आपण आधी खाल्ला तरी मग आपल्याला नंतरचे क्रेविंग्स जे असतात ना गुळाचा खडा जेवणानंतर, चालेल पण गुळ एवढ्याशा खड्याने काही त्रास होणार नाही, पण अगदी खूप मोठ्या प्रमाणात जर गुळाचं सेवन केलं तर मात्र त्यांनी म्हणून मी शुगर गुळाचा वाढणार. शिरा खाते वगैरे असं नाही करायचं. नाही नाही नाही, ते चुकीचं आहे.